हाय, साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन दालचा। तर चिकन दालच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। या आहे दुधी भोपळा, या आहे कांदा, मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, या आहे टमाटर, इथे आहे थोडी मेथीची भाजी, या आहे आंबट भाजी, आहे गरम मसाला, या आहे तेजपान, इथे आहे लवंग मिरे, या आहे दालचिनी, या आहे करणफूल, या आहे शाजिरे। ते सगळं आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचं या ठिकाणी अशा प्रकारे। दुधी भोपळा छान धुवून घेतलाय, कट करून घेतलाय। या आहे कांदा, टमाटर, या आहे मेथीची भाजी, आंबट भाजी, ही आहे डाळ। मेन दालच्याची प्रोसेस डाळ आहे। तर मी 2 वाट्या डाळ घेतली या ठिकाणी। मसूरची आणि तुरीची डाळ आहे ती पण आपण एक कुकर मध्ये टाकून घेऊ। आहे सगळा खडा मसाला हा पण आपण इथे टाकून घेऊ। या आहे चिकन मी धुवून हळद आणि मीठ टाकून उकळून घेतले त्याला, कारण त्याचा वैस वास येऊ नये म्हणून मी त्याला असं धुवून आणि थोडंसं त्याचं अंगचं पाणी आटवले या ठिकाणी, कारण की त्याचा वास नाही येणार। 1 तांबे पाणी घालूया आपण याच्यात। आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आपली मस्त डाळ ही तर शिजून झालेली आहे, आपण तिला उतरून घेऊ। लगेच आपण दालच्याला तडका देऊन घेऊ या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला दालच्याची डाळ शिजवून घेतली। आपण सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये अशा प्रकारे। आपण छानपैकी तडका देऊन घेऊया। त्यात घालू आपण तेल। दालच्यासाठी लागणारा हा मसाला आहे। हे आहे हळद, हे आहे काश्मीरी मिरची पावडर, हे आहे मीठ, धना पावडर, हा आहे दालचा मसाला, आहे हा मसाला। हाच मसाला टाकावा लागतो दालच्यासाठी। थोडीशी जिरी मोहरी टाकून घेऊ, कढीपत्ता टाकून घेऊ, अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ। चांगली लाल होईपर्यंत आपल्याला इथे अशी भाजून घ्यायची। गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं तेलामध्ये। आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, नाहीतर मसाला जळू शकतो। आता हा मसाला आपण घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अद्रक लसूण तळून घ्यायचे। आता हा मसाला घालून घेऊ। हा मसाला पण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ, कारण हा मसाला
आपण तेलामध्ये. मसाला तेलात तळल्यानंतर छान लागत होतो. आपल्याला ही प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची, कारण दालच्याचा मेन पॉइंट हा तडका आहे. तडका व्यवस्थित आला तर दालच्या पण छान होतो. आता आपण ही डाळ त्याच्यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे. थोडंसं पाणी घालून घेऊया याच्यात. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. जर तुम्ही व्हेजिटेबल असाल, नॉन व्हेजला खाणारे, तर हा दालच्या तुम्ही व्हेज पण बनवू शकता. फक्त व्हेज दालच्या मध्ये कांदा नाही घालायचा. तर अशा प्रकारे आपण हा जिरा राईस दालच्या बनवलाय. हा दालच्या तुम्ही चपाती सोबत किंवा जिरा राईस चावल सोबत खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हा दालच्या बनवलेला आहे. हा दालच्या खायला पण खूप छान लागतो. तुम्ही नक्कीच घरी हा ट्राय करून पहा. याला आपल्याला कमी गॅसवर एक उकळी काढून घ्यायची. छानपैकी उकळी आल्यानंतर सगळे मसाले एकत्र होतात आणि हा दालच्या चवीला खूप छान लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारात आपण हा दालच्या बनवलाय. हा दालच्या खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. ह्याच्यामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल घातलेत आपण. तर हा दालच्या लहान लेकरांसाठी बी पौष्टिक आहे, कारण ह्याच्यामध्ये पालेभाज्या आहे, सर्व काय आहे. अशा प्रकारे हा दालच्या बनवलाय आपण. तुम्ही नक्कीच हा दालच्या घरी ट्राय करून पहा. तुम्ही पाहू शकता. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा का ही रेसिपी कोणाकोणाला आवडते आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.